अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, ज्याच्याकडे पैसे आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजाचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पलड्या पलड्या झोप लागते तो खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजाचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजाचा सेवेकरी दाखवावा, ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा याचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते. चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामीची कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐसा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तशी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसे द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. मने मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे सत्य जरी. तरी उदेक घेऊन करी, संकल्प आपण करावा. शंकरावर तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती, कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वे कर्म या लागून, ब्रह्मसमद पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकरवासी, म्हणती लीला करुणी ऐसी. चुकवले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेख नूर दर्ग्यासी, एक खपनी चढविला. मग काही दिवस लोटत, स्वामी राज अद्यापित. बारीक वाटूनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसमद. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसमदे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी, दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊनी स्वामी दर्शनाशी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे महाराज. महाराज अद्यापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐसिया एकांतात स्वामी, राहणार नाही कोणी. ऐसे विनवती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. सर्वानुते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची, अजरामर राहिली.
इति श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्रवृत्त कथा समत सदा परिसुत भाविक भक्त 9 अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वाटेवरी चालता चालता खूप काटेकरी वाट होती. थांबायचे नाही ठरवल्यावर स्वामी माऊलीची साथ होती. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.